बाबा हे राज्यात महत्वाचे सिनियर नेते आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांना मार्गदर्शन करायचा अर्थातच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे किंवा ते बोललेले आहेत, जसं आम्हाला बोलायची ताकद आहे तशी आम्ही ऐकायची ताकद ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना तो बोलायचा अर्थातच अधिकार आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून गेलेत, वरिष्ठ नेते आहेत, वयानी आणि पदानी दोन्हींनी मोठे आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा. तो बोलायचा त्यांना अधिकार आहे. चव्हाणांनी असं एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की 2014 मध्येच महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो आलेला होता, मात्र तेव्हा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि नंतर 19 मध्ये हा प्रस्ताव आम्ही पुढे केला. शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे फडणवीस सरकार आलं, त्याला आपण नकार दिला. पण आम्ही नकार दिला, बाबांना नकार दिला, बाबांनी नकार दिला. म्हणजे बाबांनी 14ला नकार दिला आणि 19ला होकार दिला असेल तेव्हा माहिती नाही. तेव्हा म्हणजे तेव्हा सोनियाजी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. मला वाटतं या गोष्टी सोनियाजींना विचाराव्या लागतील आणि मी त्या प्रक्रियेत महाविकास आघाडीचे निर्माते शरदचंद्र पवार आहेत असं आतापर्यंत आम्ही बोलत आलोय, आम्ही लिहत आलेलो आहे. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की 2014लाही मी तो प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला फेटाळण्यात आला. 2019लाही मी तो प्रस्ताव दिला आणि मग तो मान्य झाला. म्हणजे कुठेतरी मवियाचा करता मी आहे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. लोकशाही प्रत्येकाला बोलायला अधिकार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत ना, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लिडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोज गाठ होते दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची जी लिडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लिडरशिप आहे, त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते. कारण का प्रत्येक मिटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात. एरवी काही मिटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा. म्हणूनच मग पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल, या दोन्ही काँग्रेसची जी मतं आहेत आणि केंद्र सरकारमधल्या सेंट्रल काँग्रेसच्या लिडरशिपमध्ये काहीतरी गॅप दिसते असं एकूण तुमच्या प्रश्नातून मला दिसतं. नाही, पण तुमच्या आशीर्वादामुळे सरकार आलं, फडणवीस सरकार असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीबाबत त्यांच्याच पक्षातले काही नेते त्यांना नोटिसा पाठवत आहेत, तर यावरून काँग्रेसने अशी शंका उपस्थित केली आहे की भाजपचेच काही स्लीपर सेल म्हणून लोक त्या पक्षात काम करतात. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट ते काय करतात आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमची लढाई त्यांच्याबरोबर क्लिअर कट सुप्रीम कोर्टमध्ये चाललेली आहे. आजही मी माझ्या मतावर सातत्याने ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट हे शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा, आमची केस ही पहिली इलेक्शन कमिशनला गेली. इलेक्शन कमिशनमध्ये आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये आमदार खासदार काय म्हणतात त्यांना मतदान नाहीये. ऑर्गनायझेशन कुणाच्या बरोबर आहे ते महत्वाचं आहे. ऑर्गनायझेशनची सगळी कागदपत्र, सगळी ॲफिडेव्हिट्स, सगळा जो पत्रव्यवहार आहे तो पूर्णपणे आम्ही त्या 8 हिअरिंग्जमध्ये, जिथे 80 वर्षाचे शरद पवार ज्यांनी पक्ष स्थापन केला ते स्वतः प्रत्येक हिअरिंगला हजर होते आणि त्या प्रत्येक हिअरिंगमध्ये काय झालं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळेस आम्ही ब्रीफिंग केलं. 8 मीटिंग झाल्यानंतर 8 वेळा ऐकून घेतल्यानंतर आमच्यावर अर्थातच तो आदरणीय पवार साहेबांवर अन्याय होता. कारण का ते फाउंडर मेंबर, फाउंडर प्रेसिडेंट आणि पेपरवर्क सगळं त्यांचं व्यवस्थित आहे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात आजही आम्ही हिअरिंग मागतोय, पण सुप्रीम कोर्टात आम्हाला हिअरिंग मिळत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ही एक अरेंजमेंट आम्हाला करून देण्यात आली. कारण का आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या विरोधात आजही आमची कोर्टात केस चालू आहे. कारण का मी मागेही तुम्हाला बोलते, मी पुन्हा रिपीट करते की आमची ही लढाई ज्याचा पक्ष आहे त्याला तो मिळाला पाहिजे आणि नंतर आदरणीय पवार साहेबांनी त्या पक्षाचं काय करायचं हा आदरणीय पवार साहेबांचा स्वतःचा आणि त्यांची जी टीम असेल त्या प्रक्रियेमधली त्यांचा असेल. तो आमचा कुणाचा वैयक्तिक प्रश्न नाही. कारण का ही एक संघटना नाही, ही कोणाची मालकी नाहीये.
पण ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी तो आदरणीय पवारसाहेबांकडून काढून घेतला हे चुकीचं आहे आणि लढाई एवढ्यासाठीच करायची की आज हा अन्याय आदरणीय पवारसाहेबांवर झाला, उद्या हे देशामध्ये दुसऱ्या कुणावरही तो करतील. त्याच्यामुळे एखादा रूल्स आर मेड टू बी फॉलोड. नियम कायदे हे मनमानीसाठी नाही चालत. हा देश संविधानानेच चालणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच चालणार. उद्या कोणीही मनमानी करेल, उद्या तुमच्या चॅनलमध्ये आम्ही येऊ आणि म्हणू हे चॅनल आमचं आहे, चालेल का? नाही ना. त्याच्यामुळे ही नैतिकतेची लढाई आहे, ही बाकी कशाची लढाई नाही, ही नैतिकतेची लढाई. म्हणजे उद्या आदरणीय पवारसाहेबांना तो पक्ष दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करावं ते आणि त्या प्रक्रियेमधल्या लोकांनी निर्णय घ्यावा. काही पार्थ पवार काय परिस्थिती आहे? कशाची केस कोर्टात आहे, आम्ही रोज तारीख आमचा मागतोय. त्यांच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये लढाई होता त्याचे त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष अजित पवार होते. अजित पवार सध्या हयात नाही आणि त्यानंतर सुनावणी कोर्टात झालेली नाही. सध्या कोर्टाची काय परिस्थिती आहे आणि काय सांगितलं जातं? ही लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर नाहीये, ही प्रक्रियेची लढाई आहे. उद्या कुणाचाही पक्ष असा कोणीही फाउंडर मेंबर प्रेसिडेंट असताना जे आदरणीय पवारसाहेब हे नुसते फाउंडर मेंबर नाहीये, त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि पुन्हा पुन्हा मी म्हणते की त्या संविधानात ती जी घटना आहे त्या पक्षाची ती जर कोणीतरी वाचली तर त्या केसमध्ये आमच्या विरोधकांच्या केसमध्ये दमच नाहीये. म्हणून इलेक्शन कमिशनमध्ये ते जरूर जिंकले असतील चुकीच्या पद्धतीने, पण ते कोर्टात नाही जिंकू शकत आणि म्हणून आम्हाला तारीख कदाचित मिळत नसेल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये नियम कायद्याप्रमाणे हे झालं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. एकीकडे शरद पवारांना मागच्या वेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भेटायला जात होते, तर आता पार्थ पवार शरद पवारांना भेटतात. नेमकी या भेटीमागे चर्चा काय? कारण की दोन्ही पक्ष सातत्यानं विलिनीकरण होणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत आणि त्यातच पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट सिल्वर ओकवर होते. चॅनल्सवर या चर्चा मी खूप वेळा पाहते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आज राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत त्याच्या कामाला लागलेला आहे. आणि आम्ही संघटना पक्ष हा लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल करवण्यासाठी, या लोकांना न्याय देण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा ज्या चालू असतात अनेक भागांमध्ये, तुम्ही अनेक वेळा मला प्रश्न विचारतात, त्या चालूच असतात. ठीक आहे, नाणं आमचं मार्केटमध्ये चाललंय ह्याच्यात आम्हाला समाधान आहे. पण महत्वाची गोष्ट की हे लोक जे भेटत, ह्या देशातले काश्मीर टू कन्याकुमारी ह्याच्यामधले अनेक नेते सगळ्याच पक्षाचे हे आदरणीय पवारसाहेबांना बऱ्याच वेळा भेटत असतात. आता प्रफुल्लभाई किंवा तटकरे साहेब किंवा पार्थ पवार हे त्यांना का भेटले याचं उत्तर आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील. पण गाठीभेटी ह्या अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, अनेक महत्वाचे मुद्दे असतात, त्याच्यामुळे गाठीभेटी होत असतात. आणि मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेबांच्या मनाचा मोठेपणा पण आपण म्हणूया की समोरचा कसाही वागला तरी आदरणीय पवारसाहेब ते सगळं विसरून, त्या सगळ्या गोष्टी सोडून लार्जर पिक्चर काय, जास्ती काय महत्वाचं आहे, कुठलाही हेवा देवा मनात न ठेवता ते पुढे सगळ्यांनाच वेळ देत असतात. काही पुण्यामध्ये निधी वाटपावरतून खरं तर नाराजी नाट्य समोर येताना पाहायला मिळत आहेत. पुण्याची महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलेला होता आणि आता अमोल बालवडकर असेल किंवा सुहास टिंगरे असतील यांचे निधी नगरसेवक फंडाचे ते भाजपने रोखलेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात त्या दोन्ही नगरसेवकांनी एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय आणि त्यांच्या विरोधात गणेश बिडकर यांनी खरं तर त्यांची तक्रार सुनेत्रा पवारांकडे केली. एक तर काँग्रेस पक्ष, मी महिन्यातून एकदा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला बारामती लोकसभा मतदारसंघाचा रिव्ह्यू घ्यायला जाते. दरवेळीस मी जेव्हा जाते तेव्हा काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला आवर्जून त्याची माहिती देते की तुमचीही काही कामं पेंडिंग असतील तर जरूर सांगा, मी स्वतः त्याच्यात जातीने लक्ष घालीन. त्यामुळे दरवेळीस मी गेल्यावर त्या दोन्ही संघटनेंना पक्षांना मी बोलवत असते आणि आमचा प्रयत्न आहे की पुण्याच्यासाठी, आज पुण्यामध्ये खड्डे असतील, पाणी असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, अतिशय गंभीर झालेले आहेत आणि पुणे हे शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कोलॅप्स झालेलं आहे असं अनेक लोक दबक्या आवाजात सातत्याने पुण्याबद्दल बोलत असतात. अनेक वेळा तीव्र नाराजीही आपल्याला लोकांमध्ये पुण्यात दिसते. त्यामुळे एवढी मोठी ताकद भारतीय जनता पक्षाला आली असली तरी गेल्या काही वर्षामध्ये फार काही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये, पाण्यामध्ये, कचऱ्यामध्ये किंवा फ्लडिंगमध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा झाल्यात मला तरी कुठे दिसत नाही. काही पण शासकीय निधी रोखणं हे कितपत योग्य आहे? कारण की एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेच्या
विश्वासाने निवडून येतो आणि त्याचा मात्र शासकीय जो निधी आहे तो मात्र हा तुम्ही नगरसेवकांबद्दल जाता. आमची काय परिस्थिती फार काही वेगळी नाही. आम्ही विरोधातले खासदार आहोत. आम्हाला कुठे निधी मिळतो? आम्ही एवढी पत्र पाठवतो, आम्हालाही निधी मिळत नाही. त्याच्यामुळे निधी रोखणं वगैरे ह्या गोष्टी ह्या सरकारमध्ये खूप दिसतात. आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आमच्या लोकांची तर कामं व्हायचीच, पण विरोधकांची कामं कधी वेळा डबल स्पीडनी करायचो आम्ही. की ठीक आहे, विरोधक असला तरी काय झालं, त्याच्या भागाचाही विकास झाला पाहिजे. हे दुर्दैव आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त एकच मंत्री आहेत असे देशात जे न्याय देतात सगळ्यांना, ते म्हणजे नितीन गडकरी साहेब. गडकरी साहेब कधी पक्ष बघत नाहीत, गडकरी साहेब मतदारसंघ बघतात. एक की ठीक आहे, या जिल्हा लोकांचं भलं बँकांच्या होईल. संदर्भातला एक राज्य सरकार निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. तिसऱ्या वेळेला निवडणूक लढवायला परवानगी दिली जाणार आहे जिल्हा बँकात. 2 टर्म झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला परवानगी नव्हती याच्या आधी. पात्र ठरवलं. नाही असं नाहीये, असं नव्हतं. ते बिल पास करताना मी स्वतः संसदेत त्या बिलाचा विरोध केला होता. अमित भाई शाहनी एक बिल आणलं होतं ज्याच्यात त्यांनी टेन्युअर केला होता की 10 वर्ष जर तुम्ही एका बँकेत संचालक म्हणून राहिला तर 11व्या वर्षी तुम्ही जाऊ शकत नाही. त्याचा आम्ही तेव्हाही विरोध केला होता. तुम्ही पार्लमेंटमधले सगळं रेकॉर्ड काढा. आता 10 वर्ष या नियम कायद्याला सगळ्या विरोधी पक्षांनी विरोध केला होता आणि आता सरकार कदाचित यू टर्न करते. सत्यमेव जयते, जे आम्ही म्हणलो ते पुन्हा एकदा सरकार परत करते जर त्यांनी हा यू टर्न घेतला तर. ही आमची मागणीच होती पहिल्या दिवसापासून. आणणंच चुकीचं होतं. विलास गुले हत्याप्रकरणामध्ये खासदार गोपीनाथ यांच्या मुलगा सौरभला देखील अटक करण्यात यावी मुख्य सूत्रधार म्हणून. त्यामुळे मागणी होत चालली आहे की त्याला अटक करावी आणि आज एक भव्य मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे. याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली. आम्ही कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज आणि उद्याच आहे की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका. एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार. पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही. त्याच्यामुळे स्वतःची राजकीय पाळी भाजण्यासाठी तुम्ही जर बजरंग अप्पांवर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुटुंबावर खोटे आरोप करणार असाल तर ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात लढेल. आणि मी पुन्हा रिपीट करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे कालही होता, आजही आणि उद्याही राहील. कई सुप्रीम कोर्ट ने जो है हाई पावर कमेटी जो है वो स्थापित की है. रिटायर्ड जज जो है उसका नेतृत्व कर रहे हैं. जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ था स्टूडेंट पर, उसकी इंक्वायरी के लिए क्या कहना है? अरे मैं कब से एसआईटी की मांग करी थी. मेरी ऑन द फ्लोर ऑफ द हाउस मेरी मांग है ये. तो हमारी तो मांग है ये. कब से हम मांग कर रहे थे. अगर पहले ही मान जाते तो अच्छा डिस्कशन भी पार्लियामेंट में हो जाता. ये झारखंड हाई कोर्ट ने जो है इस फैसले पे स्टे दे दिया है. जो ये झारखंड गवर्नमेंट ने जो कैंसिलेशन किया था जेपीएससी एग्जाम का, उसके ऊपर स्टे दे दिया है. क्या कहना चाहेंगे? अभी कोर्ट है, मैटर सब जुडिस, उस पर क्या कह सकते. कोर्ट का एक बार निर्णय है तो उस पर क्या कह सकते. मैटर सब जुडिस. जो कांग्रेस के वरिष्ठ नेता है मल्लिकार्जुन खड़गे, उन्होंने जो है राम मंदिर चंदा चोरी वोट चोरी उसके पर सवालिया निशान उठाया. इसके साथ ही उन्होंने पीएम केयर्स फंड पर भी जो है उन्होंने क्वेश्चन मार्क किया है कि इसकी रिपोर्ट जो है फाइनेंशियल स्टेटमेंट 2024-2025 की जो है वो हमें पेश किया जाए. क्या कहना चाहिए? ये अच्छी बात है, उसका स्वागत करना चाहिए ना. दोनों चीजों का स्वागत है. और जो है वो है. आप ही के चैनल ने वीडियोस दिखाए ना, जब मर्यादा पुरुषोत्तम राम जी के मंदिर में चोरी हुई, वो तो वीडियोस आप सबके चैनल्स ने दिखाया. तो चोरी तो हुई है, तो क्लीन चिट कैसे मिली. और दूसरी बात कि पीएम केयर के बारे में हम पहले दिन से कह रहे हैं. जब से पीएम केयर स्थापित हुआ है तब से हमारी मांग है कि आप पूरी. मुझे आश्चर्य लग रहा है कि भारतीय जनता पार्टी हमारे जेनजी का अपमान क्यों कर रही है. और उनको शायद याद नहीं, शायद उन्होंने सुना नहीं होगा कि उन्हीं के वरिष्ठ नेता आरएसएस के हेड माननीय मोहन भागवत जी ने कहा कि शायद ये कोट आपके चैनल पे ही कोट होगा, वीडियो होगा, जो शायद भारतीय जनता पार्टी ने सुना नहीं होगा कि जेनजी सबसे ज्यादा ऑनेस्ट और ईमानदार है. ये सिर्फ मैं तो मानती हूँ सभी ईमानदार है, लेकिन जेनजी के बारे में ईमानदारी का सर्टिफिकेट
आरएसएस के अध्यक्ष मोहन भागवत जी ने दिया था, और वही उनका ही जिनको मानते ऐसा कह रहे बीजेपी नई पीढ़ी को भ्रष्टाचारी कह रही है। जिस बीजेपी ने चंदा चोरी को क्लीन चिट दिया है, जिसके वीडियोस दिखाए, तो चंदा चोरी को क्लीन चिट जिसके वीडियोस है और एविडेंस है, और जो बच्चे ईमानदार से इन्फ्लुएंसर्स है वो चोर बन गए इस देश में। ये जेनजी का पूरा अपमान बीजेपी कर रही है। और बीजेपी तो ना ही बोले, आइस तो भूला नहीं है इस देश, मैं तो कभी नहीं भूली। इनकम टैक्स, सीबीआई, ईडी, जितना वॉशिंग मशीन बीजेपी ने यूज किया है, मुझे नहीं लगता देश के 70 सालों में किसी ने किया है। कल के छात्रों के गुंज इस कार्यक्रम को लेकर पुलिस द्वारा भी कुछ नियम जो है वो कांग्रेस पक्ष को दिए गए। लगभग 30 नियमों का उसमें समावेश किया गया है। जिस तरीके से बड़े पैमाने पर युवा इसमें शामिल होने वाले, उसे देखिए ये नियम दिए गए। मुझे आश्चर्य लग रहा है कि पूना की पुलिस राहुल जी के बारे में एक्टिव हो चुकी है, लेकिन जब पूना में लड़कियों की छेड़छाड़ होती है, कोयता गैंग चलती है, खून होते हैं, बलात्कार होते हैं, तब पूना की पुलिस इतनी एक्टिव नहीं होती। आपको पता होगा, एक सेंट्रल गवर्नमेंट का रिपोर्ट है कि इस देश में पूना 5वें नंबर पे है क्राइम पे, और महाराष्ट्र में 1 नंबर पे। ये मेरा रिपोर्ट नहीं है, ये अमित भाई शाह जी की होम मिनिस्ट्री का रिपोर्ट है। तो मुझे आश्चर्य लग रहा है कि जो कोयता गैंग हो, बच्चों, कोई सुरक्षित नहीं है पूना में, लेकिन राहुल जी संविधान की चौकट में सिर्फ बच्चों से बात करने आ रहे हैं, और आप देख रहे हैं कि पूना की पुलिस बड़ी एक्टिव हो गई है। मैम 26/11 को लेकर ट्रायल इन एब्सेंशिया शुरू किया गया है आज से, यानी कि जो पाकिस्तान में बैठे हुए आतंकी हैं, उन आतंकियों के खिलाफ हमारे देश की कोर्ट में ट्रायल चलेंगे और उन पे एक सजा भी होगी। ये 2023 में जो लॉ आया था उस आधार पर हो रहा है, क्या एक अच्छी पहल है? देखिए, इंटरपोल के थ्रू भी काफी काम हो सकता है। नहीं, देश के लिए, देश की एकता और अखंडता के लिए जो भी निर्णय होगा वो अच्छा ही होना चाहिए। आपको याद है जब पहलगाम पे अटैक हुआ था, तब पूरा देश एक हुआ था। मेरे ख्याल से ऐसे जब लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन इश्यूज होते हैं, तब हम पूरा देश हमेशा एक ही हो जाता है। लेकिन आज वो इशू नहीं है, आज देश के सामने अलग है इश्यूज है, तो वो ज्यादा मेरे लिए मायने रखते। इकोनॉमी हो, अनएम्प्लॉयमेंट हो, भ्रष्टाचार हो, ये बहुत सारे आह्वान आज देश के सामने। मैम आपने कहा कि सांसद निधि को लेकर कई बार आप लोग कोशिश कर रहे हैं, उसके सांसद निधि नहीं, डीपीडीसी का जो निधि आता है, नहीं तो जो एक्स्ट्रा डेवलपमेंट के लिए, विकास के लिए पैसा सरकार देती थी महाराष्ट्र की, वो बंद हो गया है। पीएम से मुलाकात हुई मैम, उसके बाद भी फायदा नहीं? उसके बाद पीएम साहब ने कहा था कि वो महाराष्ट्र सरकार को बोल देंगे, सारे जो हमारी डिमांड्स थी हर क्षेत्र से, वो हम पीएम साहब ने दे दिए। एक 15 दिन तक रुकेंगे अब मीटिंग के बाद, फिर देखते क्या होता है। काही राजकीय वर्तुळामध्ये या चर्चा सुरूच आहे. शरद पवार अनेक जण भेटीगाठीला येत आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला जर म्हणजे आता मंत्रिपदाची ऑफर आहे किंवा भाजपकडून तुम्हाला संधी मिळत असेल, असं काही म्हटलं गेलं असेल, तर तुम्ही जाणार का भाजपसोबत आणि मंत्रिपद स्वीकारणार का? एकतर 12 वर्ष माझा शपथविधी आणि डिपार्टमेंट मीडिया ठरवते. मोदीजींना पण विचारत नाही की डिपार्टमेंट आहे, परस्पर डिपार्टमेंट पण ठरतं आणि माझी शपथविधी पण ठरते. त्याच्यामुळे तुम्ही आता लहान आहात, 12 वर्षाचे पूर्वी किती वर्षाचे होता माहिती नाही, पण जरा गंमत म्हणून तुम्ही ChatGPT मधून या सगळ्यांचं काढा, तुमचे जे सिनियर रिपोर्टर आहेत. 12 वर्ष माझा शपथविधी घेत आहेत 2014 पासून. सुनील पवार की नेतृत्व जो एनसीपी है, लगातार उनमें जो अंदरूनी घमासान है वो सामने आ रहा है। फिर एक बार पूर्व राष्ट्रीय सचिव जो है सचिदानंद, उन्होंने एक रिमाइंडर नोटिस भेजा है, इसमें चैलेंज किया गया है उनके राष्ट्रीय अध्यक्ष। ये एनसीपी अजीत पवार गठ का अंतर्गत मामला है. हमारी तो उनके खिलाफ पूरी ताकत से सुप्रीम कोर्ट में केस चल रही है, और हमारी मांग है कि जो फाउंडर, मेंबर और प्रेसिडेंट है जी शरद पवार जी है, पार्टी उनको ही मिलनी चाहिए. और अगर पार्टी का आप कॉन्स्टिट्यूशन देखें तो कॉन्स्टिट्यूशन में जो प्रक्रिया इलेक्शन कमीशन में हुई है वो गलत हुई है, और हमारी लड़ाई सिर्फ इतनी तक सीमित है कि यह पार्टी आदरणीय पवार साहब की कल थी, आज है और कल भी रहेगी, और इसीलिए हम लड़ रहे हैं. और उसके बाद पवार साहब को पार्टी मिलने के बाद उनको क्या करना है वो और उनकी पूरी जो कोर टीम है वो तय करे. लेकिन ये लड़ाई इसलिए मायने रखती है कि जिस गलत तरीके से इलेक्शन कमीशन ने शरद पवार जी, जो फाउंडर मेंबर भी है और फाउंडर प्रेसिडेंट भी है, गलत तरीके से वो संविधान की धज्जियां उड़ा के उनसे पार्टी ले ली उन्होंने, वो गलत है. और आज हमारे साथ हुआ है
कल आपके साथ हो सकता है। तो ये लड़ाई सिर्फ खुद के लिए या पवार साहब के लिए नहीं है, इस देश का जो सत्य है और संविधान के लिए है। यूएस एम्बेसडर सेर्जियो गौर के जम्मू कश्मीर में विजिट पर पीडीपी की जो मेन मुख्य नेता है महबूबा मुफ्ती, उनका कहना है कि उनके जम्मू कश्मीर विजिट से जो है अमेरिका के यहाँ पर जम्मू कश्मीर का विषय सॉल्व नहीं होने वाला है। ठीक है, हर एक को अपना मत बोलने का अधिकार है इस देश में। झाला? महाराष्ट्र के ट्रांसपोर्ट मिनिस्टर ने कहा है कि मराठी भाषा आना अनिवार्य रहेगा। अभी कार्रवाई भी 2 दिन से शुरू हो चुकी है। कई सारे लोगों ने इसका विरोध भी किया है। कई सारे लगभग 1 लाख के ऊपर ड्राइवर्स ने मराठी सीखने के लिए पहला कदम उठाया है। देखिए, ये फ्लाइंग स्क्वाड्स वगैरह कर रहे हैं, मैं आपकी चैनल पे देख रही हूँ, लेकिन किसी को डराना और धमकाना गलत है। उनको मदद करिए। कई लोगों को सीखने में, कई लोगों को ज्यादा टाइम लगेगा, कोई को कम लगेगा। मेरे ख्याल से प्यार से, विश्वास से सबको ये चीजें करनी है। डरा धमका के ये राज्य नहीं चलेगा। अगर किसी को मराठी नहीं आती, अच्छा ऐप बनवाइए, सिखाइए, आप मदद करिए, प्यार से करिए। लेकिन जिस तरह से डरा धमका के फ्लाइंग स्क्वाड, काश ये फ्लाइंग स्क्वाड किसी आंगनवाड़ी में भी चला जाता और मेरे भूखे बच्चों को अच्छा खाना मिलता। काश ये फ्लाइंग स्क्वाड किसी आश्रम शाला में चला जाता तो मेरे 3 बच्चे बच जाते। काश ये सरकार का ये फ्लाइंग स्क्वाड पुणे में घूमता तो कोयता गैंग और हमारे बच्चियों पे बलात्कार नहीं होते। तो मेरी सरकार को विनती है कि आप ये कर रहे हैं ठीक है, लेकिन उसके साथ जो महत्वपूर्ण विषय है उसके लिए भी फ्लाइंग स्क्वाड करे। स्कूल्स के लिए, हॉस्पिटल्स के लिए, इसके लिए भी करे फ्लाइंग स्क्वाड्स। सीजेपी प्रोटेस्ट में पैलेट गन्स का इस्तेमाल किया गया, उसको लेकर एफआईआर दर्ज होना चाहिए। इसको लेकर राहुल गांधी ने भी आज विरोध प्रदर्शन जो है, धरना आंदोलन करते हुए प्रदर्शन किया। ये तो हमारी इंडिया अलायंस की मांग पहले दिन से है कि वहाँ एक एसआईटी स्थापित की जाए और ये देश जानना चाहता है कि पैलेट गन्स का ऑर्डर किसने दिया। तो इसका जवाब तो सरकार को देना पड़ेगा। थैंक यू।